महाराज सगळ्यांबद्दल वाईट बोलले तर असं नाही आहे. बरंचसं काही चांगलं पण बोललेले आहेत. तर तुम्ही वाईटच लक्षात घेऊ नका आणि चांगलं पण लक्षात घ्या. महाराज बोललेत की गाऊन घालून चहा घेऊन येती, किचनपर्यंत चपला घालीती, मधल्या फटीत चमकी भरीती आणि पॉप पाडीती, हे करती ते करती. आणि सासरा उपाशी मारीती. आता तुमच्या घरी कोण उपाशी आहे न कोण जेवण खावण करून पाचे पकवान खाऊन लई टवटवीत झालंय ते तुम्हालाच माहिती, पब्लिकला तर माहिती नाही. पण तुम्ही जे चांगलं काही बोललेत ना महाराज, तर ते मला इतकंच म्हणायचं आहे की जसं पहिल्या काळात पोरं पोरी आत्महत्या करायचे एकमेकावर प्रेम करून, ते प्रेम करू नका तुम्ही. मुलीला सांगितलं तुम्ही थोडं थांबा, म्हणजे तुमच्या वडील चांगले स्थळं घेऊन येतील आणि मग तुम्हाला चांगल्या घराण्यात देतील. जसं तुम्ही आईबापाची इज्जत पण वाचवली. आणि त्यामुळं काय झालं की पोरी पण पळून गेल्या नाहीत आणि पोरांनी पण पोरींसाठी औषध घ्यायचं बंद केलं, पोरं मरायचे बंद झाले. तर आईबापाला लोक राहिला, पोरींला पण त्यांची इज्जत कळाली, पब्लिक कळाली. तुमचे सगळे वाईटच गुण नाही आहेत, चांगले पण गुण आहेत. पण आता हे पब्लिकनी हळूहळू लक्षात घ्यावं आणि लक्षात यायलाच पाहिजे. धन्यवाद.